हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की इथे ॲक्च्युली मी नवीन चूल घेतलेली आहे आणि आता नवीन चुलीला सारवायचं आहे. तर त्याच्यासाठी काय तर मी इथे गेरू घेतलेला आहे. तर गेरू मला ॲक्च्युली थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून असं पातळ त्याला हे करून घ्यायचं आहे. तर इथे मी फोडून बघते. खूप कधीतरी मी दिवाळीसाठी घेऊन ठेवला होता. खूप कमी वापरणं झालं होतं, त्याच्यामुळे तो माझ्याकडे होता. तर ते तुटता तुटेना शेवटी मी त्याला पाण्यात असं विरघळवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही विरघळायचं लगेच नाव घेत नाही. सो मग मी नंतर त्याला एक 5-10 मिनिटासाठी पाणी भरपूर घातलं त्या वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये भिजत घातला की थोड्या वेळाने आपण त्याला बघू. पण ते काही होत नव्हतं. पण ते पाणी जसं घातलं, तो काय गेरूचा वास, आहाहा! सुगंध जो काय होता ना, आई शपथ! म्हणजे असं वाटलं मातीतच बसावं या असं होतं मला. सो फायनली हे तुम्ही बघू शकता, माझे प्रयत्न चालू आहेत त्याला हे करण्यासाठी. नाही झालं. शेवटी मग मी पाणी घालून तसंच भिजत ठेवला. बरोबर एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं झालं आहे, विरघळलं आहे तो ऑलमोस्ट. तर ह्यामध्ये बाहेर आहे मी गार्डनमध्ये. तर इथे मी छान आता ते पाण्यामध्ये मिक्स करून घेते. थोडंसं पातळच करायचं आहे. तुम्ही बाजूला माझी चूल बघू शकता. मी नॉर्मल ही विकत आणली आहे, मातीची चूल आहे ॲक्च्युली. पण ती थोडीशी ना तुटली होती, म्हणजे थोडंसं त्याची माती वगैरे कुठून कुठून निघाली होती. सो त्यांनी मला स्वस्तात दिली, कारण की तीच एक त्यांच्याकडे अवेलेबल होती. आणि म्हटलं नाही, आणि मग मी ती खाली सिमेंट वगैरे लावून ती छानपैकी आमच्याकडे जे कारागीर होते त्यांच्याकडनं मी सेट करून घेतली. तर इथे मातीचं तुम्ही वास बघू शकता. म्हणजे मी पागल होऊन जाते ह्या गोष्टीसाठी. आता चला चूल सारवायला घेते. मला जसं येतं मी तसं केलं आहे अगदीच. म्हणजे हीच 100% योग्य पद्धत आहे, मी असं नाही सांगणार. ॲक्च्युली माती, सफेद माती किंवा शेण वगैरे असं मिक्स करून खरं तर चूल सारवतात. माझ्याकडे काहीच अवेलेबल नाही आहे आणि मुलं झोपल्यानंतर मला हे करायचं होतं. सो माझ्याकडे गेरू होता, तर म्हटलं चालेल आपण गेरूनेच करूया. तिथे जे माझ्याकडे असा रुमाल होता जो कधी वापरण्यात येणार नव्हता, तो म्हटलं ठीक आहे, वेस्ट झाला तरी चालेल. तर इथे थोडंसं तुम्ही बघू शकता, मी चाललं आहे माझा प्रयत्न. त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि आता रुमालाने मी सारवून घ्यायचा प्रयत्न करते. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त दोन्ही चुलींना छान असा लाल मातीचा रंग आला आहे गेरू लावल्यामुळे. तर थोडंसं मला पुन्हा वाटीत पाणी घ्यायला लागतं, कारण की शेवटी ती माती आहे, त्याच्यामुळे ते थोडंफार ते टेक्स्चरमध्ये फरक पडतो. तर इथे जो खालचा कटडा आहे ना, तो सुद्धा सिमेंटचा आहे. छान मला प्लेन असं त्या कारागिरांनी बनवून दिला होता. सो अशा पद्धतीने माझ्या दोन्ही चुली ह्या सारवून झालेल्या आहेत सुंदर पद्धतीने. आता मागचा जो स्पेस दिसतो व्हाईट कलरचा, तो मी माझ्या नवऱ्याच्या डिसिजनवर ठेवला, कारण की मी आत्ता गेरू लावला आणि त्याला ते नाही आवडलं. तर उगीच भांडणं नकोत आमच्यात. सो म्हटलं ठीक आहे, आधी आपण त्यांच्याशी बोलू. तर ते म्हणले ठीक आहे, चांगलं वाटेल तर मग आपण तिथे सुद्धा गेरू लावूया. सो ते पेंडिंग ठेवलेलं आहे. सो फायनली माझी अशी चूल तयार झालेली आहे. ऑलरेडी मी ह्याची पूजा वगैरे केलेली आहे. आता ह्याच्यावर पहिला स्वयंपाक आहे, तर मला काहीतरी गोड पदार्थ बनवायचा सांगितलं आहे. दूध आहे, गरम करायचं आहे, उतू घालवायचं आहे. त्या पद्धतीनेच आता पुढचं काय ते होईल. आता लेट्स सी. हाताला सुद्धा मस्त असा लाल रंग आलेला आहे आणि हा जो सुगंध होता ना मातीचा, तो माझ्या हाताला सुद्धा येत होता. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशा माझ्या दोन्ही चुली खूप सुंदर दिसत आहे. तर हा फायनली माझा हा छोटासा किचन आहे, जो मी गार्डन एरियामध्ये बनवून घेतलेला आहे. किचन, बेसिन आणि त्याच्या पुढे 2 मशीन्स येणार आहेत माझ्या अशा पद्धतीने.
सो या वासासाठी तर हा म्हणजे खूप सुंदर वास येत होता. जे मातीप्रेमी आहेत किंवा ह्या वासाचे सुगंधाचे वेड आहेत त्यांना कळेल. तर संध्याकाळी ॲक्च्युली डील झाली होती. मान्याला पुष्पा 2 बघायचा होता. तिला माहीत नाही ॲक्च्युली पुष्पा 2 काय आहे. सगळी मुलं चर्चा करतात, आम्ही पिक्चर बघून आलो, त्याच्यामध्ये अशी मारामारी करतात. सो तिलाही बघायचं होतं. म्हटलं नाही, आपण हा पिक्चर नाही बघायचा. म्हटलं तुला चुलीवर स्वयंपाक करते. तर शी सेड की ओके, मला चुलीवरचे पॉपकॉर्न खायचे. तिला कळतं चुलीवरचा स्वयंपाक. सो तिच्यासाठी मी एका साईडला चुलीवरचे पॉपकॉर्न बनवते आहे, एका साईडला दूध गरम करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमचा संध्याकाळी मग चुलीवरचा जो आहे तो जेवणाचा कार्यक्रम झाला फायनली. तर इथे मी पॉपकॉर्न बनवले वरती नॉर्मली जसे आपण बनवतो कुकरमध्ये. बटर घातलं, तेल घातलं, हळद मीठ टाकलं, कॉर्न घातले आणि छानपैकी ते फ्राय करून आता इथे पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत. इथे आपले चुलीवरचे पॉपकॉर्न रेडी आहेत आणि सिरियसली लगेच खूप वेगळी टेस्ट येत होती. तर मुलांनी लगेच वाट्या पळवल्या पॉपकॉर्नच्या. आणि त्याच्यानंतर मग इथे चुलीवरती खीर बनवणार होती, गोड काहीतरी. तर मी इथे तांदळाची खीर आहे ती बनवायला घेतली. मुलांचा ॲक्च्युली गोंधळ असल्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ बनवता नाही आला. तर इथे मी पातेल्यामध्ये तूप घेतलं, त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ घातले, दूध घातलं उकळल्यानंतर. तांदूळ थोडेसे शिजल्यावरती पाणी वगैरे घालून शिजवून घेतले. त्याच्यानंतर दूध घातलं, ड्रायफ्रुट्स घातले आणि छान अशी इथे खीर मी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने आमचं जो आहे नवीन चुलीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मुलांच्या ह्याच्यामुळे मला लवकर करावं लागलं ॲक्च्युली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.